मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो मागचे 5 वर्ष आपल्या राज्यासाठी किती अवघडीचे राहिलेत हे काही मला तुम्हाला परत एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही आहे असंच मला वाटतं. कारण एकतर मागच्या 5 वर्षात ज्या प्रकारचे एक विकृत राजकारण आपल्या राज्यात खेळलं गेलं आहे, त्यात अनेक कॅरेक्टर्स होते. शरद पवार झाले, उद्धव ठाकरे असतील, अशा अनेक मंडळी या राजकारणाला कारणीभूत आहेत. आणि या राजकारणामुळे आर्थिकदृष्ट्या आपल्या महाराष्ट्राचं जे नुकसान झालं आहे ते अनेक वर्षसुद्धा भरून निघणार नाही अशी परिस्थिती आज राज्यासमोर निर्माण झालेली. आणि त्यातही बोलायचं म्हटलं तर 2020, 21 आणि 22 अशा या 3 वर्षांचा काळ महाराष्ट्रासाठी अतिशय अवघडीचा होता. कारण याच 3 वर्षाच्या काळात जर तुम्हाला आठवण असेल तर कोरोना व्हायरससारखी महामारी आपल्या जगात ही पसरलेली होती आणि त्या व्हायरसमुळं आपल्या राज्यातसुद्धा अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या राहिलेल्या होत्या. त्या समस्यांचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ऑक्सिजन सिलेंडरची कमी असेल, PPE किटची समस्या असेल, वरून जी गरीब जनता लॉकडाऊनमुळं घरी बसलेली होती, ज्यांना रोजगार आपलं मोठ्या प्रमाणात गमवावं लागलं होतं, ज्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभं राहिलेलं होतं, त्यांना राशन कसं पुरवायचं, त्यांची मदत कशी करायची, अशा अनेक समस्या होत्या. आणि अशा समस्याच्या काळात, अशा अवघडीच्या काळात आपल्याला अपेक्षा असते मुख्यमंत्र्यांकडून की ते ग्राउंडवर उतरून जनतेची मदत करतील. आणि अशीच अपेक्षा त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सुद्धा होतीच. त्यांच्याकडून सुद्धा आम्ही साधीशी अपेक्षा लावलेली होती की ते सुद्धा जमिनीवर जातील आणि कोरोना व्हायरसने ज्या ज्या लोकांना पकडलं आहे त्या लोकांना योग्य ते उपचार मिळत आहे का, आपले मंत्री योग्य प्रकारे ग्राउंडवर काम करतायत का, याची फक्त रेकी तरी उद्धव ठाकरे करतील अशी साधीशी अपेक्षा आमची होती. पण या सर्व अपेक्षांचा भंग पूर्णपणे उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं. कारण या समस्येच्या काळात उद्धव ठाकरेंचं संपूर्ण लक्ष हे आपल्या चिरंजीवांकडे होतं. कारण त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे दिशा सालियान हिचं जे एक संशयास्पद मृत्यू झालेलं होतं आणि त्या मृत्यूच्या केसमध्ये जे आदित्य ठाकरे यांचं नावसुद्धा अडकलेलं होतं. कारण मीडियामध्ये नारायण राणे असतील, नितेश राणे असतील आणि त्यांचे जे बंधू निलेश राणे असतील, या तिघांनी मिळून ज्या प्रकारे हे केस उचलण्याचा प्रयत्न केला आणि आदित्य ठाकरे यांना या केसमध्ये कसंही करून एक अडकवण्याचा प्रयत्न म्हणू आपण झाला, त्या केसमुळं मग संपूर्ण यंत्रणा उद्धव ठाकरेंनी आपल्या चिरंजीवांना वाचवण्यासाठी लावलेली होती. ते वाझे असतील, परत राज्याचे गृहमंत्री असतील, अशा अनेक लोक फक्त आणि फक्त आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठीच काम करत होते. कोरोना काळात कितीही लोकांचा मृत्यू हो, कोणत्याही प्रकारची चिंता त्यावेळीच्या मंत्र्यांना ना होती, नाही उद्धव ठाकरेंना होती. त्यांचं लक्ष फक्त एकच होतं की विरोधी पक्षातील जे नेते आहेत त्यांना कसंही करून खोट्या केसेसमध्ये अडकवायचं आणि आदित्य ठाकरेंना आणि त्यांच्यावर हे जे काही आरोप केले जात आहेत त्याला कसंही करून दाबायचं, हे एकमात्र लक्ष हे उद्धव ठाकरेंचं झालेलं होतं. आणि त्यामुळं राज्य हे पूर्णपणे मुख्यमंत्र्यांनी वाऱ्यावर सोडलेलं होतं. आणि या जनतेने सुद्धा पाहिलेलंच आहे. कारण मंत्री जेव्हा त्यांना फोन करायचे तेव्हा समोरून उत्तर काय मिळायचं, तर उद्धव ठाकरे हे 7 नंतर म्हणजे संध्याकाळी 7 नंतर कोणाशीही बोलत नाहीत, आउट ऑफ रीच होतात, असा मुख्यमंत्री देशाने पहिल्यांदाच बघितलेला होता. पण मित्रांनो म्हणतात ना की सत्याला तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, कितीही लपवण्याचा प्रयत्न करा आणि कितीही त्याच्यावर दबाव आणा, पण सत्य मात्र हे विचलित होत नाही. सत्य हे सत्य असतं, त्याला वेळ लागते पण ते लोकांसमोर येतच. आणि आज ह्याचा अनुभव आपल्याला पुन्हा एकदा आलेला आहे. कारण दिशा सालियान हिचे वडील म्हणजे सतीश सालियान हे प्रकरण जेव्हा हे गाजत होतं त्यावेळी नारायण राणे, नितेश राणे यांच्या विरोधात FIR करणारे सतीश सालियानच होते. त्यांनी स्पष्टपणे म्हणून टाकलेलं होतं की आमच्या मुलीचा मृत्यू हे एक आत्महत्याच आहे आणि चुकून झालेला आहे, की नशेत असेल, ती 14व्या मजल्यावरून पडली आणि त्यामुळं तिची मृत्यू झाली आहे, याच्यात कोणत्याही प्रकारची हत्या किंवा बलात्कार होण्याचं चान्सच नाही आहे आणि आमच्या मुलीची हे बदनामी केली जाते आणि ती केली जाऊ नये यासाठी नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर FIR सुद्धा यांनी दाखल केलेली होती आणि राष्ट्रपतींना एक पत्रसुद्धा लिहिलेलं होतं. आणि आज तेच सतीश सालियान समोर येऊन म्हणतायत की हे सर्व करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकलेलं होतं. किशोरी पेडणेकर हे माझ्या घरी आलेल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला स्पष्टपणे म्हटलं की तुम्हाला जर तुमच्या मुलीची बदनामी होऊ द्यायची नसेल आणि आज जे काही तुम्ही पाहताय ते होऊ द्यायचं नसेल तर आम्ही जे म्हणतोय ते शांतपणे ऐका आणि जे करायला सांगतोय तेच करा. ही स्पष्टपणे धमकी होती मित्रांनो. दुसरं याला तुम्ही काय म्हणाल?
आम्ही जे म्हणतोय ते करा आणि जर नाही केलं तर, अशी जर धमकी सतीश सालियान यांना दिली होती ते स्वतः आज रिपब्लिक मीडिया चॅनलवर येऊन सांगतायत. कारण एकतर त्यांनी आज आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एक याचिका दाखल केलेली आहे कोर्टामध्ये आणि त्यांनी अत्यंत गंभीर आरोप आदित्य ठाकरेंवर लावलेले आहेत. आणि जी इम्युनिटी इतके वर्ष झाले आदित्य ठाकरे यांच्याजवळ होती, कारण नारायण राणे, नितेश राणे आणि बाकी सगळी मंडळी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप जरी लावत असली तरीसुद्धा सतीश सालियान म्हणजे दिशा सालियान हिचे पिता हे जेव्हा म्हणत होते की आमच्या मुलीवर कोणत्याही प्रकारचे बलात्कार किंवा अत्याचार झालेले नाहीत, तेव्हा आदित्य ठाकरे यांना याची मदत होत होती. आणि आज ते पिताच स्वतः जेव्हा याचिका दाखल करतात की माझ्या मुलीवर बलात्कारच झालं होतं, तेव्हा अत्यंत गंभीर परिस्थिती ही आदित्य ठाकरेंसाठी आज निर्माण झालेली आहे. मी फक्त तुम्हाला एक स्पष्टपणे काही मुद्दे वाचून दाखवतो जे की याचिकामध्ये सतीश सालियान यांनी नमूद केले. सगळ्यात पहिले तर त्यांनी मुख्य आरोपी म्हणून आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं आहे आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की तपास हे आज जरी BJPची सरकार महाराष्ट्रामध्ये असली तरी महाराष्ट्राच्या पोलिसांकडे देण्यात येऊ नये. कोर्टाने याची तपासणीची जबाबदारी ही CBIकडे द्यावी. कारण त्यांना शंका आहे की ज्या प्रकारे उद्धव ठाकरेची सरकार असताना या केसला दाबण्याचा प्रयत्न केला, तसाच आजचे सत्ताधारी सुद्धा आपलं राजकारण साधण्यासाठी या केसला दाबू शकतात. आणि मित्रांनो, ही शंका एक साहजिक सुद्धा आहे, कारण सरकार बदलल्यानंतर म्हणजे एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्ष कोणत्याही प्रकारची कारवाई या केसमध्ये करण्यात आलेली नव्हती. त्यामुळं आता जर सतीश सालियान हे याचिका करतायत आणि पुन्हा एकदा जर या केसला दाबण्याचा प्रयत्न झाला तर त्यांच्या मुलीला न्याय मिळणार नाही अशी शंका एका पित्याच्या मनात येणं साहजिक आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची मागणी जी सतीश सालियान यांनी केलेली आहे ती म्हणजे आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली, एकता कपूर, सचिन वाझे, रियाज चक्रवर्ती, इम्तियाज खत्री, श्योतिक चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचं सुरक्षाकर्मी हिमांशू शिकरे या सर्वांचं 3 ते 20 ऑगस्ट 2020 या दरम्यानचं कॉल रेकॉर्डिंग चेक करावं. आणि मित्रांनो, या तिसऱ्या मागणीमागे एक मुख्य कारण म्हणजे स्वतः आदित्य ठाकरेच आहे. कारण एकदा आदित्य ठाकरेंवर जेव्हा हे सगळे आरोप लागत होते तेव्हा गरज नसताना फक्त आरोप लागत आहेत, मंत्र्यांवर असे आरोप लागत असतात, पण स्वतः मंत्र्यांनी येऊन कोणताही दावा करण्याची गरज नसते आणि आपल्या पायावर स्वतः धोंडा मारून घेण्याची गरज नसते. पण ती चुकी आदित्य ठाकरेंनी स्वतः केलेली होती. त्यांनी स्वतः समोर येऊन म्हटलेलं होतं की जेव्हा हे आत्महत्येचं प्रकरण झालं तेव्हा मी तिथे नव्हतोच. म्हणजे 8 जूनला हे जेव्हा झालं तेव्हा 8 जूनच्या दिवशी किंवा त्याच्या जवळपास मागच्या पुढच्या तारखेला मी त्या ठिकाणी नव्हतोच. मी माझ्या आजोबांचं जे निधन झालेलं होतं म्हणजे त्यांच्या आईच्या वडिलांचं, तिथे मी गेलेलो होतो. पण मित्रांनो, जेव्हा तारीख समोर आली म्हणजे त्यांच्या आजोबांचं निधन हे 15 जूनला झालेलं होतं आणि आत्महत्येचं प्रकरण झालं 8 जूनला. म्हणजे जवळपास इतक्या दिवसांचा फरक असताना 8 जूनलाच आदित्य ठाकरेंना कसं कळालं की त्यांच्या आजोबांचं निधन झालेलं आहे. म्हणजे पूर्णपणे आदित्य ठाकरे हे खोटं बोलत आहेत. आणि जी मागणी आज दिशा सालियान जे पिता करताय तीच मागणी निलेश ओझा ज्यांनी सतीश सालियान यांच्या अगोदर कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की आदित्य ठाकरे यांच्या एक फोन लोकेशनची जी एक तपासणी आहे ती करण्यात यावी, ही मागणी अगोदर निलेश ओझा यांनी केलेली आहे. कारण ही शंका करणं अत्यंत एक नॉर्मल आहे. कारण एक व्यक्ती ज्याच्यावर हे आरोप केले जात आहेत की या हत्येमागे किंवा ही आत्महत्या नसून हत्या आहे आणि ते हत्येचं प्रकरण पूर्णपणे आदित्य ठाकरे आणि त्यांची मित्रांची जी टोळी होती त्यांनीच केलेलं आहे, तेव्हा त्या मित्रांची आणि आदित्य ठाकरेंच्या लोकेशनची तपासणी ही सर्वप्रथम पोलिसांना करायला पाहिजे होती. आणि हे प्रोसिजरच आहे. एखाद्या व्यक्तीवर आरोप जेव्हा लागतात तेव्हा तो कुठे होता, कोणत्या ठिकाणी होता, तो जो दावा करतोय त्या ठिकाणी असल्याचा ते खरं आहे का, अशी बेसिक तपासणीसुद्धा पोलिसांना करायला पाहिजे होती. पण त्यावेळी मात्र उद्धव ठाकरेंनी CBIला एकतर महाराष्ट्र येण्यासाठी प्रतिबंध लावलेलं होतं. ते तर नशीब न्यायालयाचं की त्यांनी न्यायालयाने CBIला एक परवानगी दिली की तुम्ही आमच्या परवानगीने राज्यामध्ये जा आणि राज्यामध्ये त्या पूर्णपणे सुशांत सिंग राजपूत या ज्या काही संशयास्पद आत्महत्येचं प्रकरण झालं त्याविषयी तपासणी करा. नाही तर उद्धव ठाकरेंची जर जोर असतं तर त्यांनी कधीही CBIला राज्यांमध्ये येऊच दिलेलं नसतं. आणि मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा झालं आहे की राज्य सरकारने CBIला तपासणी करण्यासाठी प्रतिबंध लावला असेल. विचार करा की किती माज हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला त्यावेळी आलेला होता. माझ्या मते तर या लोकांना गैरसमज झालेला होता की आमच्याकडे सत्ता आता ही अनेक वर्षांसाठी टिकणार आहे. जवळजवळ 50-60 वर्ष तर आपण काही आता सत्तेतून जात नसतो
आणि विरोधी पक्षाचे देवेंद्र फडणवीस बसले त्यांना तरी आपण कुठल्या तरी खोट्या केसमध्ये अडकवूनच टाकू. आज जरी आपलं प्लॅन घडलं असेल तरी उद्या परवा तरवा कधीतरी प्लॅन सक्सेसफुल होईल. आणि एकदा का देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकलं की आपली सत्ता ही निर्विवादपणे टिकून राहील, कोणीही या सरकारला पाडू शकणारच नाही असं गैरसमज उद्धव ठाकरेंना तयार झालेला होता. आणि त्या सरकारमध्ये आपल्या चिरंजीवांना मंत्रीसुद्धा बनवलेलं होतंच. त्यामुळे मग आपल्या मागं आपले पुत्रच या सरकारमध्ये मुख्यमंत्री होतील असे स्वप्नसुद्धा उद्धव ठाकरेंनी तयार केलेले असतील. पण मित्रांनो, आज जे हे सतीश सालियान यांनी याचिका दाखल केली आहे कोर्टामध्ये, त्यानंतर आदित्य ठाकरे यांचं काळ हे फार अवघड झालेलं आहे. त्यांची वेळ आणि त्यांच्या राजकारणातली एक ताकद ही आता त्याला अनेक राजकर्ते, त्यांचे विरोधी नेते जे आहेत, म्हणजे BJP मधले नेते असतील, नारायण राणे, नितेश राणे, हे तर अगदी अजून जोरात त्यांच्यावर आक्रमण करताना आपल्याला दिसतील. आणि यात कोणतीही शंका किंवा एक डाऊट करण्याची आपल्याला गरज नाही आहे. हे पूर्णपणे साफ आहे. आणि तुम्ही आता विधानसभेच्यात जे एक सेशन झालं, विधान परिषदेतसुद्धा दोन्ही सभागृहात ज्या प्रकारे या प्रकरणावर गदारोळ माजवला गेला, यातूनही स्पष्ट झालेलं आहे की अनेक महिन्यांसाठी आता हे प्रकरण पुन्हा एकदा गाजावाजा याचा होणार आहे. अनेक ठिकाणी याच्यावर चर्चा होताना तुम्ही पाहणार आहात. आणि यालाच म्हणतात सत्तेचं माज होऊन जेव्हा तुम्ही चुका करतात तेव्हा अनेक गोष्टी आपल्या अंगलट येत असतात. त्यामुळं सत्तेत आलो तेव्हा विरोधकांना सुद्धा आपल्यासोबत घेऊन यावं, त्यांनासुद्धा जास्त त्यांच्यावर काही कारवाई करू नये. हे एक आपल्यामध्येच झालेली सेटलमेंट असते. हे काही सांगण्याची गरज नसते. ज्याला राजकारणात लांबपर्यंत टिकायचं आहे ना, ज्यांना सत्ता गेली तरीसुद्धा एक सत्तेचा वाटा आपल्याला हवा आहे, ज्या लोकांना वाटतं ते लोक विरोधकांसोबत सतत चांगले संबंध ठेवून असतात. पण उद्धव ठाकरे हे विसरले होते की विरोधक कोण आहे, ते तर आपले गुलाम आहेत. जनता तर आपली गुलाम आहेच. आपण जिथे म्हणू तिथे जनता, इकडे बोट म्हणलं की ते योग्य दिशा, अशी उद्धव ठाकरेंची समज झाली होती. आणि त्याचेच हे दुष्परिणाम आहेत की सतीश सालियान यांनी जी आज याचिका केली आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या समस्या आज आदित्य ठाकरेंसमोर आलेल्या आहेत किंवा उद्या अजून समस्या येणार आहेत, त्याला कसं सामोरं हे जाणार आहेत, ते माझ्या तर विचाराच्या पलीकडे. कारण इतका केस हा एक पक्का आहे किंवा ह्याच्यात समजा की एक प्रूफ करण्यासाठी सुद्धा जरी पुरावे नसतील तरी अटक करण्यासाठी मात्र जितके पुरावे हवे आहेत तितके आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आहेत आणि त्यांना अटक होऊ शकते याचे प्रबळ चान्सेस आहेत. त्यामुळे राजकारण तुम्ही अजून तापताना पाहाल. अजून मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.